आज पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं. कोणत्या मुद्द्यांवरती पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं? काल महाराष्ट्र राज्याच्या नगराध्यक्ष महासंघाची बैठक अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था मुंबई येथील मुख्य कार्यालयात त्या ठिकाणी पार पडली. महाराष्ट्रामध्ये एकूण 393 नगरपालिका आणि नगरपंचायती आहेत. त्यांच्या सगळ्या नगरपालिका आणि नगरपंचायतीचे नगराध्यक्ष हे त्या महाराष्ट्र राज्य नगराध्यक्ष महासंघाचे त्या ठिकाणी सन्माननीय सदस्य असतात आणि त्या अनुषंगानं त्या ठिकाणी काल बैठक पार पडली. या बैठकीला अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचे अध्यक्ष आणि नगराध्यक्ष महासंघाचे कार्याध्यक्ष श्री रणजित चव्हाण साहेब आणि सचिव श्री लक्ष्मणराव लटके त्या ठिकाणी उपस्थित होते. त्यांनी महाराष्ट्रातल्या सर्व नगराध्यक्षांना काल त्या ठिकाणी निमंत्रित केलं होतं. महाराष्ट्रातले काल अनेक नगराध्यक्ष त्या ठिकाणी उपस्थित होते आणि या नगराध्यक्षांच्या माध्यमातून काल त्या ठिकाणी कार्यकारिणीची स्थापना केली गेली आणि त्या कार्यकारिणीने कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षा आदरणीय रुचिता राजेंद्र घोरपडे यांना महाराष्ट्र राज्य नगराध्यक्ष महासंघाच्या अध्यक्षपदी, त्याचप्रमाणे उपाध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी चंद्रपूर जिल्ह्यातील श्री अरुण धोटे यांची उपाध्यक्ष म्हणून या संस्थेवर त्या ठिकाणी नेमणूक केलेली आहे. ऑगस्ट 2008 मध्ये महाराष्ट्र राज्य नगराध्यक्ष महासंघाची स्थापना त्या ठिकाणी केली गेली. दीपक केसरकर साहेब त्या नगराध्यक्ष महासंघाचे पहिले अध्यक्ष होते आणि त्या अनुषंगानं गेल्या 18 वर्षामध्ये वेगवेगळ्या अध्यक्षांनी त्या ठिकाणी काम केलं. कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षा कुळगाव बदलापूर शहराला हा मान प्रथमच त्या ठिकाणी मिळालेला आहे आणि पुढील 5 वर्षांसाठी ही नियुक्ती त्या ठिकाणी करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील तमाम नगराध्यक्षांचे आणि नगरपालिकांचे प्रश्न शासन दरबारी मांडण्यासाठी हा नगराध्यक्ष महासंघ त्या ठिकाणी काम करतो आणि कुळगाव बदलापूर शहराला हा मान अनेक वर्षांनी त्या ठिकाणी मिळालेला आहे. आपण सगळे भाग्यवान आहोत की आपल्याला या ठिकाणी हा मान मिळालेला आहे आणि हे फार मोठं पद आहे. 393 नगरपालिकांच्या नगराध्यक्षांचं नेतृत्व आपल्या नगराध्यक्ष आदरणीय रुचिताताई घोरपडे यांच्या ताब्यात त्या ठिकाणी आलेलं आहे. आता त्यांची पुढील दिशा कशी असेल या बाबतीमध्ये सन्मान्य नगराध्यक्षा आपल्याकडे विश्लेषण करतील.